राजमाता जिजाबाई. जिजाबाईचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी महाराष्ट्रातील सध्याच्या बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड जवळील देऊळगाव येथे झाला. त्यांच्या वडिलाचे नाव लखुजी जाधव व आईचे नाव म्हाळसाबाई उर्फ गिरिजाबाई होते. लखुजी राजे जाधव हे मराठा कुलीन होते. जिजाबाईचा विवाह लहान वयातच वेरूळ गावातील मालोजी भोसले यांचा मुलगा शहाजी भोसले यांच्याशी झाला. त्यांनी शिवरायांना स्वराज्याची शिकवण दिली आणि एक महान योद्धा म्हणून उभे केले. लखुजीराव जाधव हे निजामशाही दरबारातील बलाढ्य मातबर मंडळीपैकी एक होते. एके दिवशी सरदार, जहागीरदार, मनसबदार आणि वतनदार शाही काम उरकून आपापल्या घरी जावयास निघाले. त्यावेळेस महाद्वारासमोर भयंकर गर्दी झाली. या गर्दीत खंडागड नावाच्या सरदाराच्या हत्ती अनियंत्रित झाला आणि लोकांस पायाखाली तुडवू लागला. अशावेळी लखुजीराव जाधव यांचा मुलगा दत्ताजीने आपल्या सैन्यासह हत्तीला रोखण्यासाठी त्यावर बाणांचा, भाल्याचा आणि तलवारीचा वार करू लागले. हे सर्व प्रकरण रोखण्यासाठी विठोजीराजे भोसले यांची दोन्ही मुले संभाजी व खेलोजी शहाजीराजे यांचे चुलत भाऊ दत्ताजीवर तुटून पडले आणि भोसले जाधव यांच्यात युद्ध पेटले आणि संभाजीने दत्ताजीस ठार केले. ही बातमी पुढे पोहोचलेल्या लखुजीला कळताच ते सूड घेण्यासाठी भोसल्यावर चालून आले आणि संभाजीवर प्रहार केला. आपल्या चुलत भावावर वार केला म्हणून शहाजीराजे भोसले देखील लढाईत उतरले. परंतु लखुजीराव जाधवापुढे शहाजीराजांचा टिकाव लागला नाही आणि ते गंभीर जखमी झाले आणि त्यांनी अखेरीस संभाजीस ठार केले. या प्रसंगानंतर जिजाबाईंनी आपल्या पतीशी एकनिष्ठ राहून माहेरशी असलेले संबंध तोडले. नात्यांना, भावनांना बाजूला सारून आपल्या कर्तव्यात कसल्याही प्रकारची कसूर न होऊ देता धैर्याने आणि खंबीरपणे आल्या प्रसंगाला सामोरी जाण्याचा जिजाबाईचा हा गुण शिवाजीराजात भरपूर उतरला होता. जिजाबाईला एकूण 6 अपत्ये होती. त्यातील 4 अपत्ये दगावली. त्यांचा थोरला मुलगा संभाजी हा शहाजीराजाजवळ वाढला तर शिवाजीराजाची संपूर्ण जबाबदारी जिजाबाईवर होती. जिजाबाईला पहिले अपत्य झाले त्याचे नाव 6 महिने झाल्यानंतर आपल्या मृत दिराच्या नावावरून संभाजी ठेवले होते. त्यानंतर त्यांना 4 मुले झाली, तीही दगावली. 7 वर्षाचा काळ निघून गेला. 19 फेब्रुवारी 1630 फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 या दिवशी सूर्यास्ताच्या वेळी शिवनेरी येथे जिजाबाई यांना मुलगा झाला. त्याचे नाव शिवाजी ठेवले. शिवाजी महाराज 14 वर्षाचे असताना शहाजीराजांनी त्यांच्या हाती पुण्याची जहागीर सोपवली. अर्थातच जहागिरीची वहिवाट लावण्याची जबाबदारी जिजाबाईवर येऊन पडली. कुशल अधिकाऱ्यासमवेत जिजाबाई व शिवाजी पुण्यात येऊन दाखल झाले. निजामशाही, आदिलशाही आणि मुघलांच्या सततच्या स्वाऱ्यामुळे पुण्याची अवस्था अतिशय भीषण झाली होती. अशा परिस्थितीत त्यांनी शेतजमीन नांगरून घेतली. स्थानिक लोकांना अभय दिले. शिवाजीराजाच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली. शिवरायांना जिजाबाईंनी रामायण, महाभारतातील गोष्टी सांगितल्या. सीतेचे हरण करणाऱ्या रावणाचा वध करणारा राम किती पराक्रमी होता, बकासुराचा वध करून दुबळ्या लोकांची सुटका करणारा भीम किती पराक्रमी होता वगैरे जिजाबाईंनी दिलेल्या संस्कारामुळेच शिवाजीराजे घडले. जिजाबाईंनी नुसत्या गोष्टी सांगितल्या नाहीत तर सदरीवर शेजारी बसून राजकारणाचे पहिले धडेही दिले. शिवरायांच्या मनात कर्तव्याची ठिणगी टाकत असताना जिजाबाईंनी त्यांना राजनीतीही शिकवली. समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणाऱ्याला कठोर शिक्षा देण्याचे धाडस केले. शस्त्रास्त्रांच्या प्रशिक्षणावर स्वतः बारकाईने लक्ष ठेवले. शहाजीराजांची कैद व सुटका, अफजलखानाचे संकट, आग्रा येथून सुटका अशा अनेक प्रसंगात शिवरायांना जिजाबाईंचे मार्गदर्शन लाभले. शिवराय मोठ्या मोहिमावर असताना खुद्द जिजाबाई राज्यकारभारावर बारीक लक्ष ठेवत असत. आपल्या जहागिरीत त्या जातीने लक्ष घालत, सदरीवर बसून स्वतः तंटे सोडवत. 17 जून 1674 रोजी किल्ले रायगडजवळील पाचाड गावात त्यांचे निधन झाले. तेव्हा शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला अवघे 12 दिवस झाले होते. जिजाबाई त्यांच्या सद्गुण, शौर्य आणि दूरदृष्टीसाठी ओळखल्या जात होत्या.
हे सर्व गुण त्यांनी शिवरायांना दिले. त्या एक कुशल घोडेस्वार देखील होत्या. त्या अत्यंत कुशलतेने तलवार चालवू शकत होत्या. त्यांचा मोठ्या मुलाचा वध अफजलखानाने केला होता. त्यासाठी त्यांनी शिवरायांना प्रोत्साहन दिले व त्यांनी ते पूर्ण केले. पुणे येथील आपल्या पतीची जहागीर त्यांनी समर्थपणे चालवून त्यांचा विकास केला आणि पुण्यामध्ये कसबा पेठ गणपती मंदिराची स्थापना केली. तसेच केवरेश्वर मंदिर आणि तांबडी जोगेश्वरी मंदिराचा जीर्णोद्धार केला. शहाजीराजे बंगळुरात वास्तव्यास असताना शिवाजीराजांच्या आई व वडिलांची चोख जबाबदारी जिजाबाईंनी मोठ्या कौशल्याने पार पाडली. सईबाईच्या पश्चात संभाजीराजेची ही जबाबदारी जिजाबाईंनी उचलली. राजाच्या सर्व स्वाऱ्यांच्या लढायांचा तपशील त्या ठेवत, त्यांच्या सल्लामसलतीत त्या भाग घेत, राजाच्या गैरहजेरीत स्वतः राजाची धुरा वाहत. शिवाजीराजे आग्र्याच्या कैदेत असताना स्वराज्याच्या सीमा वाढवून रांगणा किल्ला जिंकून घेतला. जिजाबाईंनी उतारवयात ही जबाबदारी कौशल्याने निभावून नेली. शहाजीराजांनी कर्नाटक प्रांतात छोटे छोटे हिंदू राज्य एकत्र करून कर्नाटकात त्या राजांना सहकार्य करण्याची भूमिका जिजाबाईच्या सल्ल्यावरून घेतली. मोठा मुलगा संभाजीस बंगळूर शहरात 15,000 फौजेशी कारभार सोपवला. सावत्र मुलगा व्यंकोजीस तंजावर येथे शहाजीराजे व संभाजीराजाच्या आश्रयाखाली सुरक्षित वातावरणात ठेवले. इकडे मावळ्यासह जिजाऊ व शिवाजी महाराजांनी अभेद्य राजगडाला राजधानी बनवून महाराजांना सुरक्षित केले. त्यामुळे जिजाबाई जिवंत असेपर्यंत कधीही शहाजीराजे, संभाजीराजे, व्यंकोजीराजे, शिवाजी महाराजावर प्राणघातक हल्ला परतून लावण्यामध्ये मावळ्याच्या सहाय्याने जिजाबाईंनी यश मिळवून दिले. ही माहिती जर तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.